नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्याकडे जो मंगल कलश स्थापन केलेला आहे त्यावरील नारळाला कोंब उगून आलेला आहे आणि अशा पद्धतीनं एक नव्हे तर 3 नारळ हे माझ्याकडे उगून आलेले आहेत. ते कशा पद्धतीनं आहेत तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे आणि दाखवणार सुद्धा आहे. तर हा जो नारळ तुम्ही बघताय तो पहिलाच नारळ माझ्याकडे उगून आलेला होता आणि पहिलाच अनुभव होता. बरेच दिवस झाले की मला असं वाटत होतं पहिल्यांदाच मी मंगल कलश हा माझ्याकडे स्थापन केलेला आणि साधारणतः 4 महिन्याच्या अंतराने ह्या नारळाला कोंब फुटून आलेला होता. ज्या दिवशी मला नारळातून कोंब बाहेर येताना दिसला त्या दिवशी गुरुवार होता आणि त्या दिवशी माझं लक्ष त्या नारळाकडे गेलं. तसा हा नारळ बरेच दिवस झाले अंकुरित आतून होत असावा, पण मला ज्या दिवशी समजलं त्या दिवशी गुरुवार होता आणि आपल्या आयुष्यात गुरूंचं महत्त्व हे आपण जाणूनच आहोत आणि म्हणून गुरूंना नमस्कार केला आणि मनोमन आभार मानून परमेश्वराचे आभार मानून मी म्हटलं की नवीन काहीतरी आपल्याकडे जीव निर्माण होतोय आणि नारळाला कोंब उगून येणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं आणि त्या पद्धतीनं तो आनंदसुद्धा झाला. बऱ्याच माझ्या माता भगिनींना सखींना असं वाटतं की आपल्या घरीसुद्धा जो मंगल कलश स्थापन आपण करतो किंवा आपण नवरात्रातसुद्धा मंगल कलशाची स्थापना करतो, घट बसवतो, तर त्या नारळाला कोंब फुटून यावा अशी इच्छा असते. तर नक्कीच तुमच्याकडे सुद्धा काही गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर अशा पद्धतीनं नारळ हे फुटून येईल किंवा त्याला कोंब उगून येईल. तर बघा, सुरुवातीला छोटा कोंब हा त्याच्यातून तुम्हाला दिसत असेल आणि आता हा कोंब जो आहे तो साधारणतः 2 इंचाचा झालेला आपल्याला दिसत असेल. तर हा नारळ जो आहे जसा जसा वाढतो ना तर तो आनंद एक वेगळाच असतो बरं का, आणि त्याला पाहून एक वेगळंच समाधान आपल्या मनाला मिळत असतं. तुम्हाला जर तुमच्याकडे नारळ उगून यावा असं वाटत असेल तर यावर मी सविस्तर व्हिडिओ हा बनवलेला आहे आणि बरेच त्यावर प्रश्नसुद्धा विचारलेले होते अनेक जणांनी, तर त्याची उत्तरंसुद्धा मी त्याच्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, आता या ठिकाणी ह्या नारळाचा कोंब जो आहे त्याला पहिलं पान आपण म्हणूया की ते येताना तुम्हाला दिसत असेल. मी म्हणत होती की मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यामध्ये आपल्या घरी नारळ उगून यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यात मी वेगवेगळ्या ज्या आहेत त्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुमच्याकडे सुद्धा नारळ हा उगून येण्यास मदत होईल. म्हणजे उगून येईल पण पटकन आपल्याला वाटतं की कुठलीही गोष्ट लवकर व्हावी. लवकर गोष्ट होत नसते, ती तिच्या वेळेवरच होते, पण आपण काही गोष्टी पाळल्यात तर कदाचित तो वेळ जो आहे तो कमी लागू शकतो. तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. कारण बऱ्याच जणींच्या क्वेरी असतात की अशा पद्धतीनं केलं का किंवा तसं केलं का, नारळाचं पाणी किती दिवसांनी बदलावं, काय करावं, कसा नारळ घ्यावा, या सगळ्या प्रश्नांची मी सविस्तर उत्तरं दिलेली आहेत. तो एक वेगळा व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे, नक्की तुम्ही जाऊन बघा. आणि माझ्याकडं फुलं हे भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे मग रोज वेगवेगळ्या फुलांनी मी देवांनासुद्धा सजवत असते. आणि एकदा तर आम्ही जेजुरीला गेलो होतो. जेजुरीला मालकांच्या मित्राची शेती आहे, तर त्यात गुलाब शेती त्यांनी केलेली आहे. पिशवी गच्च भरून आम्ही गुलाब घेऊन आलेलो होतो आणि अगदी 8 ते 10 दिवस मला ते गुलाब हे देवांना सजवण्यासाठी कामात आले होते. फ्रीजमध्ये ओल्या कापडात मी ते ठेवलेले आणि छान असे 8 ते 10 दिवस पूर्ण गुलाबांनी हे देवघर सजलेलं दिसायचं. तर बघा, दुसरं पान जे आहे ते नारळाला आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं नारळ जो आहे तो हळूहळू ग्रो होता आणि नारळ वाढायला खूप वेळ लागतो, म्हणजे तो त्याचा वेळ घेतोच. आपल्याला असं वाटतं की केव्हा पटकन हा वाढेल, पण नारळ वाढण्यासाठी वेळ हा लागतोच. आता तुम्ही जो हा व्हिडिओमध्ये नारळ बघतायत तर तो माझ्याकडे उगून आलेला दुसरा नारळ आहे. हा नारळ मंगल कलशातील नसून मी गुरुचरित्राचं पारायण करत होती आणि त्यावेळेला हा नारळ जो आहे तो मी स्थापन केलेला होता. आणि मला असं वाटलं की याला नदीत
तलावात विसर्जित न करता पाण्यातच आपण घरी ठेवावं. आणि पाण्यात ठेवल्यानंतर हा आम्ही गावाकडे गेलो आणि तेव्हा उगून आलेला होता. तर आणखी काही दिवसांनी हा नारळ बघा, छान अशी पानं त्याची उंच गेलेली तुम्हाला दिसत असतील आणि त्याच्या मुळा ज्या आहेत त्याही अगदी डब्यात खोल गेलेल्या तुम्हाला दिसत असतील. पानं बघा किती हिरवीगार दिसतात आणि अगदी घरात आल्या आल्या जरी या नारळाकडे लक्ष गेलं तरी एक वेगळाच आनंद मिळतो. आणि तुम्हाला मुळा दिसत असतील की खूप मोठ्या अशा मुळा याच्या खालपर्यंत अगदी डब्यापर्यंत गेलेल्या आहेत, तळापर्यंत. आणि बघा ही वरची जी मूळ तुम्हाला दिसते ना, तर ती बाहेरच्या बाजूला उगून आलेली आहे आणि तिला जे आहे ते पाणी भेटत नाही, त्यामुळे मग ती वाढली नाही. तिथंच तिची वाढ जी आहे ती खुंटली. आणि बघा नवीन मुळा ज्या आहेत त्या तुम्हाला दाखवते की आत्ताच एक 4 दिवसापूर्वी नवीन मूळ जी आहे ती याला फुटून आलेली आहे. आणि जशा जशा मुळा ह्या जास्तीच्या होत जातात, म्हणजे जास्त दिवसांच्या होत जातात, तर त्यांचा कलर हा थोडासा ब्राऊन होत जातो. डब्यात सुद्धा आता याच्या मुळा ज्या आहेत त्या मावत नाही आहेत आणि आता असं वाटतंय की जमिनीत हे नारळ आपण लावावं. पण जमिनीत मी माझ्या आईकडे बघितलं 2 ते 3 नारळं त्यांची जळालीत अक्षरशः. कदाचित वेळेवर त्यांनी पाणी देण्याचं त्यांचं टळलं असेल, कारण शेतात लावलेली होती. आणि एक नारळ जे आहे ते घरीसुद्धा लावलेलं होतं, पण घरी त्यांची जमीनसुद्धा तेवढी काही चांगली नव्हती, म्हणून मग अंगणात त्यांनी लावलेलं झाड ते सुद्धा वाळलं. म्हणून मग मला थोडी भीतीसुद्धा वाटत होती. आता हा जो नारळ तुम्ही पाहतायत तो माझ्याकडे उगून आलेला 3रा नारळ आहे. आणि हा नारळ तुम्हाला वरती उगून आलेला दिसत नसून खाली त्याची जी मूळ आहे ती पहिल्यांदा आलेली आहे. तर ह्या नारळामध्ये हे मला खूप विशेष वाटलं की खाली मूळ जी आहे ती पहिल्यांदा त्याची फुटलेली आहे. मला बरेच दिवस असं वाटलं की कारण आधी जे 2 नारळ होते ते माझ्याकडे आधी वरती ते फुटून आलेलं होतं त्याचा कोंब. हे जे तुम्ही मोठं झालेलं झाड बघतायत त्याचीसुद्धा वरतीच कोंब हा फुटून आलेला होता. आणि जे पहिलं नारळ मी तुम्हाला दाखवलं ते सुद्धा तशाच पद्धतीनं उगून आलेलं होतं. तर हे नारळ तर उगलेलं आहेच माझ्याकडे आणि एवढं झालेलं आहे. आणि हे दुसरं नारळसुद्धा आता तुम्हाला दिसत असेल की 2 पाल्यांचं झालेलं आहे, म्हणजे 2 पत्त्या त्याला उगलेल्या आहेत. मुळा दाखवते त्याच्या, बघा अशा पद्धतीने मुळा आलेल्या आहेत. सुरुवातीला ही मूळ आली, त्याच्यानंतर मग ही आली आणि आता ही आलेली आहे. अजून एक होती मला वाटतं ना इकडे, हां ही सुद्धा इथे एक मूळ येते बघा छोटीशी. आणि अशा छोट्या छोट्या येत राहतात मग मुळ्या. तर यालासुद्धा व्यवस्थित असं मी ठेवून देते पाण्यामध्ये. तो मग नको ठेवू ना, डायरेक्ट ठेव ना, मग नको ठेवू, तुटून जाईल ना ते. एक मूळ तर डायरेक्ट विथआउट मग आहे. हां बघ ही जी मूळ आहे ना त्याची ही येत नाही म्हणून ही वाढते.